नांदेड़ जिले के कांकरड़ी स्थित गोविंद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाला में आज सामाजिक सरोकार और शैक्षणिक उत्कृष्टता का संगम देखने को मिला। प्रेरणादायी माहौल में आयोजित कार्यक्रम में महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार 2026 से सम्मानित कर वेंकट राजी मोकले का भव्य सत्कार किया गया। साथ ही विद्यालय के मेधावी विद्यार्थियों को सम्मानित किया। कार्यक्रम की शुरुआत अहिल्याबाई होलकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर की गई और इसके बाद स्कॉलरशिप परीक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों का सत्कार किया गया। विद्यालय के 5 छात्र शिष्यवृत्ति के लिए पात्र ठहरे, जिन्हें सम्मान चिन्ह और पुष्पहार देकर प्रोत्साहित किया गया। इस अवसर पर विद्यालय के सचिव वेंकटराम मोगले को सामाजिक क्षेत्र में उनके उल्लेखनीय योगदान के लिए महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार 2026 के उपलक्ष्य में विधायक बालाजी राव कल्याणकर के हाथों से सम्मानित किया गया। उपस्थित अतिथियों ने उनके कार्यों की सराहना करते हुए उज्जवल भविष्य की कामना की। कार्यक्रम में शिक्षकगण, अभिभावक, विद्यार्थीगण और ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस आयोजन से विद्यार्थियों को नई प्रेरणा मिली और शिक्षा के साथ सामाजिक जिम्मेदारी की भावना को भी मजबूती मिलने की बात उपस्थितों ने कही है। पुरस्कार भेटला, काय बोलणार सर याच्याबद्दल? याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा पुरस्कार म्हणजे कसं आहे की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यानंतर ह्या संस्थेच्या माध्यमातून आमचे जे गुणवंत विद्यार्थी पात्र होतात आणि आपल्या पायावर उभा राहण्याची क्षमता, या देशाची रक्षा करण्याची जी क्षमता आहे ती आमच्या शाळेतून खरोखरच इथं गुणवंत विद्यार्थी, आता परवाच आमच्या 2-3 मुली मंत्रालयात लागलेल्या आहेत, काही मुली आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटला लागले, काही मुलं लागलेले आहेत. ते अनाथ मुलं आहेत, कारण ज्यांना आई वडील नाहीत. आणि मला खादीग्राम उद्योगचा मी अध्यक्ष असताना संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये जवळ 300 ते 350 मी युनिट दिलेले आहेत. ग्रामीण रोजगार जे होतकरू जे व्यापारी आहेत, उद्योग आहेत, छोटे छोटे स्मॉल इंडस्ट्रीज ज्याला म्हणता येते, त्या लोकांना मी भरपूर रोजगार दिलेला आहे. त्यांना त्यांच्या पायावर सक्षम, मग त्याच्यामध्ये ब्युटी पार्लरचा असो, त्याच्यानंतर फॅब्रिकेशनचा असो, गुराळा असो, सगळ्यांना जे बेरोजगार आहेत, जे गांधीजीचे स्वप्न होते की ग्रामीण भागामध्ये बेरोजगार हा उपलब्ध झाला पाहिजे, त्या माध्यमातून खादीग्रामच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. आणि माझं 98-99 ला मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो युवा मोर्चाचा, त्यावेळेस अहिल्या संदेश यात्रा संबंध महाराष्ट्रात फिरवली. चोंडी हे अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान, त्या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, आदरणीय अण्णासाहेब डांगे यांनी त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं. लाखोच्या संख्येमध्ये त्यावेळेस माझं वय असेल 18 ते 22 वर्ष, 20 वर्षे, कदाचित त्यावेळेस माझा सत्कार झाला की चोंडी या गावाला राष्ट्रपती शंकरदयालच्या हस्ते माझा सत्कार, कारण मी गोरगरीबांसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका असते. कोविडच्या काळामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे. कोविड मलाही स्वतः झाला होता, मी पॉझिटिव्ह झालो होतो, पण त्याची पर्वा न करता मी सर्वांच्या कामासाठी मी सदैव प्रयत्न राहणारा कार्यकर्ता आहे. म्हणून हा मला आज जे मिळालेला पुरस्कार माझा नसून या सर्व माझ्या कार्याचा माझा पुरस्कार आहे. माझा गौरव या सर्व माझ्या कार्यामुळे मिळालेला आहे. त्यामुळे माझं कार्य सातत्याने मी असंच चालू ठेवेल आणि गोरगरिबाची या माध्यमातून मी सेवा करण्याचा प्रयत्न करेन.